ಭಕ್ತಿ, ವಿಶ್ವಾಸ आणि ಶ್ರದ್ಧಾ. ಭಕ್ತಿ, ವಿಶ್ವಾಸ, ಶ್ರದ್ಧಾ ಬಗ್ಗೆ ಭಾಳ ದಿವಸ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದು ನಿಮಗೆ. ಇವತ್ತು ಒಂದು ಪ್ರೇಮ್, ಪ್ರೀತಿ, ತಾಯಿ ತಂದಿ, अण्णा तंगी, भावना शब्द एकच, शब्द वंदे. छोटंसं उदाहरण सांगते. ಒಂದು ಸೊಸೈಟಿ ಇರ್ತದೆ, एक ಸೊಸೈಟಿ असते. ಸೊಸೈಟಿ ನೋಡಿರಲ್ಲ ನೀವು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಊರಾಗ ಸೊಸೈಟಿ ಅಂದ್ರೆ ಹೊರಗೆ ಗಾರ್ಡನ್, ಜಿಮ್ಮಿಗೆ ಹೋಗೋದು, ಏನೇನೋ ಭಾಳ ಫೆಸಿಲಿಟಿ ಇರ್ತಾವೆ ಸೊಸೈಟಿ ಒಳಗೆ. ಅದಕ್ಕಲ್ಲಿ गार्डन इರ್ತದೆ. आ गार्डन ಒಳಗೆ तिथे गार्डन असते. सोसायटी तुम्ही बघितली असेल, मोठ्या मोठ्या शहरामध्ये सगळे फॅसिलिटी असतात सोसायटीमध्येच. जिम असते, गार्डन असते आणि काय काय मुलांना खेळायचं पण खूप काय काय असते. आडूदू, जरगुंडी, नेणं भाळ इरतात ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ सोसायटी. तसं ती सोसायटी असते. त्या सोसायटीमध्ये एक नवरा बायको, गंडा हेंडती गार्डन ಒಳಗೆ ಹೊಂಟಿರ್ತಾರೆ, गार्डनमध्ये फिरत असतात. तर तिथे एक बेंच असते, म्हणजे बाक. ते असं मोठ्या लोकांना, म्हणजे सिनियर सिटीजन जे असतात, जात असतात तिथं गार्डनमध्ये बसण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी. तर तिथं त्या बेंचवर, ಆ ಬೆಂಚ್ ಮೇಲೆ 3 ಮಂದಿ ಕೂತದ್ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಅವ್ರ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಹೊಂಟಿರ್ತಾರೆ, ಅಲ್ಲಿ ವಾಕಿಂಗ್ ಮಾಡ್ತಿರ್ತಾರೆ. ಅವ್ರು 3 ಮಂದಿ ಕೂತದ್ ಕಾಣಿಸ್ತಿರ್ತದೆ. ಕಾಣಿಸೋಣ ಆಕೆ ಹೆಂಡತಿ ಏನಂತಾಳೆ, ಅವ್ರ ಗಂಡಗೆ ಹೇಳ್ತಾ, म्हणजे तिच्या मिस्टरांना सांगते ती, की मी सकाळपासून यांना इथंच बघितलंय. ಮುಂಜಾನೆದಿಂದ 3 ಮಂದಿ ಇಲ್ಲೇ ಕೂತಾರ. ಒಟ್ಟು ಅವ್ರು ಅಳಗ್ಯಾಡಂಗಿಲ್ಲ, ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ, ಹಿಂಗೆ ನೋಡ್ಕೋತ ಸ್ತಬ್ಧ ಕೂತ್ ಬಿಟ್ಟಾರ. म्हणजे अगदी स्थिर, काही नाही. काय त्यांचा प्रॉब्लेम काय आहे का, ಅವ್ರಿಗೇನು प्रॉब्लेम ಅದೇನು ಕೇಳಿ यांना. ना ಮುಂಜಾನೆದಿಂದ ನೋಡಿನಿ, सकाळपासून मी बघितले तर इथेच बसलेत. त्यांना काही प्रॉब्लेम असेल का. ते हसत नाहीत, बोलत नाहीत आणि रडत नाहीत, काहीच नाही त्यांना भावना. नुसतं गप्प बसलेत ते स्थिर. मग मी विचारून येऊ का. ते म्हणतात काहीतरी असेल तरी पण विचार, जा म्हण. ಹೋಗ್ನಿ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬಾ. मग ती येते आणि ते 3 जण बसलेले असतात. 3 ಮಂದಿ ಕೂತಿರ್ತಾರೆ बेंच ಮೇಲೆ. ಹೋಗಿ ನಿಂದಿರ್ತಾಳೆ ಮುಂದೆ. मला एक काहीतरी विचारायचंय तुम्हाला, ನನಗೆ ಕೇಳುವುದದ. तुम्हाला काही
म्हणजे तुम्ही कोण आहात, ನೀವು ಯಾರಿದ್ದೀರಿ, ನಿಮಗೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಅದೇನು, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही इथं बसलात खरं, तुम्ही बोलत नाही, तुम्ही कुठं जात नाही, उठत नाही, फिरत नाही, तुम्ही कुठंच गेला नाही, तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का, ನಿಮಗೇನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇದ್ರೆ ನೀವು ನಮ್ಮನಿಗೆ ಬರ್ತೀರೇನು, ನಿಮಗೆ ಏನಾರೇ ಬೇಕಾಗಿದ್ರೆ, तुम्हाला काय पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या घरी येता का म्हणून विचारते. त्याच्यातला जो मध्ये ನಡುವೇನು ಕೂತಿರ್ತಾನಲ್ಲ ಅವ ಅಂತಾನ, आम्ही येऊ शकतो, ನಾವು ಬರಬಹುದು, ಖರೆ ನಾವು 3 ಮಂದಿ ಒಳಗ ಒಬ್ಬರೇ ಬರಬಹುದು, एकटच मी येऊ शकतो, तिघामधलं कोणीतरी एकटच येणार आम्ही. ती म्हणते असं का, कोण कोण आहेत, मग ती म्हणते ಯಾರ್ಯಾರಿದ್ದಾರೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಬರ್ತಾರೆ, ಒಬ್ಬರೇ ಯಾಕೆ ಬರ್ತಾರೆ. तेव्हा तो मधला सांगतो, माझ्या उजव्या साईडला ನಂದು बलकीन साईड ಏನು ಕೂತಾನಲ್ಲ ಅವ वेल्थ म्हणजे संपत्ती म्हणजे पैसा, तो पैसा आहे. जर तुम्ही त्याला घेऊन गेलात, ಅವ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರಿ ಅಂದ್ರೆ ನೀವು ನಿಮ್ಮನಿಗೆ ಬೇಕಾದಷ್ಟು ಸಂಪತ್ತಿ ಅಂದ್ರೆ ರೊಕ್ಕ ನಿಮಗೆ ಎಂದೂ ಆಯುಷ್ಯತನ कमी ಆಗಂಗಿಲ್ಲ. ನೀವು ಯಾವುದೋ ಹೊಸ बिझनेस स्टार्ट ಮಾಡ್ರಿ, म्हणजे तुम्ही नवीन बिझनेस चालू करा, म्हणजे काही तर तुम्हाला कुठल्याही ह्याच्यात कमी पडणार नाही पैसा, तुम्ही त्याला घेऊन गेलात तर. ಅವನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ನಿಮಗೆ ಯಾವುದಕ್ಕೂ ಕಮ್ಮಿ ಆಗಂಗಿಲ್ಲ. आणि माझ्या डाव्या साईडला ನನ್ನ ಎಡಕಿನ ಸೈಡ್ ಏನು ಕೂತಾನಲ್ಲ ಅವ सक्सेस म्हणजे यश, कन्नडने यश सक्सेस म्हणजे त्याला जर तुम्ही घेऊन गेलात, ಅವ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ನಿಮಗೆ ಯಾವುದೇ ನೀವು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡ್ರಿ, ನಿಮ್ಗೆ ಏನೇ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗ್ತೀರಿ ನೀವು. ಅಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಏನೇ ಹೊಸ ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದ್ರಾಗ ನೀವು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಮುಂದೆ ಹೋಗ್ಕೋತ ಹೋಗ್ತೀರಿ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಅವನ್ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ ನಿಮಗೆ ನಿಮ್ದು ಜೀವನ ಚಲೋನೇ ಆಗ್ತದ, ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗ್ತದ, ಖುಷಿದಾಗಿರ್ತೀರಿ ನೀವು. ಆಮೇಲೆ ನೀವು ಯಾರು ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ, तुम्ही कोण, मी म्हणजे मध्ये बसलेला, नडो ಏನು ಕೂತಾವ ಅವೇನಂತ ना, मी म्हणजे प्रेम. मी जर आलो तुमच्याकडं तर मी फक्त प्रेम आहे, ಪ್ರೀತಿಲಿ ನೀವು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದ್ರೆ, ನಾವೊಬ್ಬನೇ ಬಂದಂದ್ರೆ ನಿಮ್ಮನ್ಯಾಗ ಪ್ರೀತಿ, ಶಾಂತಿ, ವಿಶ್ವಾಸ ಅದಷ್ಟೇ ಬರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ನೀವು तुम्ही ठरवा कोणी यावं, आम्ही तिघापैकी एकाने. ती विचार करते, ಆಕೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾಳ ಯಾರು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು, ರೊಕ್ಕನೂ ಬೇಕು ಎಲ್ಲರಿಗೂ, ಈಗ पैसा सगळ्यांना पाहिजे, सक्सेस यश, कुठेही जाई तर यश पाहिजे आपल्याला, किती श्रम केले काही केलं तरी आपल्याला यश मिळायला पाहिजे असं सगळ्यांची इच्छा असते. ಎಲ್ಲರಿಗೂ इच्छा ಇರ್ತದೆ ನಮಗೆ सक्सेसफुल ಆಗ್ಬೇಕು ನಾವು ಅಂತ. मग ती विचार करते, ती म्हणते माझ्या मिस्टरांना ನಮ್ಮ ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬರಲೇನು ನಾ, ಆಯಿತು ವಿಚಾरून या, तुम्ही दिवसभर विचार करा आणि मला सांगा, ನೀವು ಕೇಳ್ಕೊಂಡು ಬರ್ರಿ ನಿಮ್ಮ ಮನೆಯವ್ರಿಗೆ, ಆಮೇಲೆ ಹೇಳ್ರಿ. मग ती जाती आपल्या मिस्टरांकडे आणि जाऊन म्हणती की तो उजव्या साईडचा आहे, तो पैसा आहे, पैसा आपल्या घरात आला तर आपल्याला पाहिजेच आहे, रोक्कानं मग ಬೇಕೇ ಆಗಿದೆ. डाव्या साईडचा जो आहे तो सक्सेस आहे, यश म्हणजे ಲೆಫ್ಟ್ ಸೈಡ್ ಯಾರಿದ್ದಾನೋ ಸಕ್ಸಸ್ ಇದ್ದಾನೆ. ನಾವು ಏನು ಬಿಸ್ನೆಸ್ ಮಾಡಲಿ, ನಾವು ನೌಕರಿ ಮಾಡಲಿ, ಅದ್ರಾಗ ನಮಗೆ ಪ್ರಮೋಷನ್ ಸಿಗ್ತದೆ, ನಾವು यशस्वी ಆಗ್ತೀವಿ, म्हणजे आपण यशस्वी होतो. आणि मध्ये जो आहे ना, मिडल मध्ये जो बसलाय तो प्रेम आहे, मनशांती, सुख मिळेल. तर आपण कुणाला घेऊन जाऊया, तो काय म्हणतो नवरा, आपण तिघांना घेऊन जाऊया, अವಂತಾನ 3 ಮಂದಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. ती म्हणते नाही तसं करता येत नाही, त्यांनी काय सांगितलंय एकालाच कोणाला तरी घेऊन जायचं, ಒಬ್ಬರಿಗೆ ಯಾರಿಗಾರೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಹುದು, ತಿಘಾನ್ನ घेऊन जाता येणार नाही. ಅಂದ್ರೆ 3 ಮಂದಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ, ಒಬ್ಬರಿಗೆ ಯಾರಿಗಾರೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬಹುದು. ते विचार करतात आणि मग दोघं येतात, ಇಬ್ರು ಕೂಡ ಬರ್ತಾರೆ, 3 ಕೂತಿರ್ತಾರೆ ಅವ್ರ ಬೆಂಚ್ ಮೇಲೆ. मग तो मधला विचारतो, तुम्ही काय ठरवलत का, ನೀವೇನು ಡಿಸಿಷನ್ ತಗೊಂಡ್ರೇನು, ಯಾರು ಬರ್ಬೋದು ನಮ್ಮळे. ಹೌದು आम्ही ठरवलंय, आम्ही डिसाईड केलंय, म्हणजे पक्क केलंय, आमचं मनाने पक्क केलंय, ನಾವು ठराश ಬಿಟ್ಟಿವಿ,
ಯಾರು ಕರ್ಕೊಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ನೀವೇ, ನಡುವಿನವ್ರದ್ದು प्रेम. तुम्ही या आमच्या बरोबर. तो म्हणतो ठीक आहे, येतो मी. मग तो उठतो, तो उठून यायला लागतो पुढे पुढे येतो आणि मग तो एक विचारतो की तुम्ही प्रेमच का निवडलं. तर ती म्हणते नाही, आम्ही प्रेमच निवडले. कशासाठी, म्हणजे का निवडलं त्याला. तर तेव्हा ती सांगते, म्हणजे बायको सांगते, प्रेम, विश्वास आणि मनशांती. पैसा पैसा येतो, पण प्रेम, विश्वास आणि मनशांती, म्हणजे ಪ್ರೇಮ್, ವಿಶ್ವಾಸ್, ಮನಃಶಾಂತಿ ನಮಗೆ ಕೊಂಡ ತಗೊಳಿಕ್ ಬರಂಗಿಲ್ಲ, ರೊಕ್ಕದ್ಲೆ ಸಿಗಂಗಿಲ್ಲ ನಮಗ. आणि ಯಶಸ್ವಿ व्हायचं असेल, सक्सेसफुल ಆಗೋದಿತ್ತಂದ್ರೂ ನಮಗೆ ಮನಃಶಾಂತಿ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಬರೀ ರೊಕ್ಕದ್ಲೇನೆ ನಾವು ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗೋದಿರಂಗಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಒಳಗೆ ಯೂನಿಟಿ ಅಂದರೆ ಏಕತ್ರ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದರೊಳಗೆ ನಮಗೆ ಯೂನಿಟಿ ಅಂದ್ರೆ ಏನು, ನಾವು ಒಕ್ಕಟ್ಟದಿಂದ ಏನು ಇರ್ತೀವಲ್ಲ ಏಕತ್ರ, त्याच्यात प्रेम असावं लागतं. ಅದರೊಳಗೆ ಪ್ರೀತಿ ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದು ಈ ಥರನೇ ನಾವು ಸಕ್ಸಸ್ ಆಗಬಹುದು. म्हणूनच ಅದಕ್ಕೆ ನಾ ಇದು ಚಾಯ್ಸ್ ಮಾಡೀನಿ, ಇದಕ್ಕೆ ನೀವು ಬರಬೇಕು. ಅವ ಬರ್ತಾನ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಆಮೇಲೆ ಅವರಿಬ್ರು ಹೊಂಟಿರ್ತಾರೆ, गंड ಹೆಂಡತಿ. ते दोघं जातात पुढं. तो येतो, त्याच्याबरोबर ते दोघं जे असतात ना, सक्सेस आणि वेल्थ म्हणजे संपत, ते त्याच्या पाठोपाठ यायला लागतात. ते नवरा बायकोना ಆಶ್ಚರ್ಯ वाटतं, ಗಂಡ ಹೆಂಡತಿಗೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತದ. ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರ, ನೀವು ಒಬ್ಬರೇ ಬರ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಿ, ನೀವು 3 ಮಂದಿ ಬರ್ಲಿಕ್ಕತ್ತಿರಲ್ಲ ಅಂತ. ಅವಾಗ ಅವ ಏನು ಹೇಳ್ತಾನ, ನೀವು ಸಕ್ಸಸ್ಗೆ ಜರ ಒಬ್ಬರಿಗೆ ಇದು ಮಾಡಿದ್ರೆ ಒಬ್ಬನೇ ಬರ್ತಿದ್ದ, ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗ್ತಿದ್ರಿ ನೀವು. ಅದರ ಜೋಡಿ ನಿಮಗೆ ಪ್ರೀತಿ, ವಿಶ್ವಾಸ, ಮನಃಶಾಂತಿ ಸಿಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ರೊಕ್ಕನೂ ಬರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಆಮೇಲೆ ನೀವು ವೆಲ್ತ್ ಅಂದರೆ ಸಂಪತ್ತೆ, ರೊಕ್ಕಕ್ಕೆ ಜರ ನೀವು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಿದ್ರ, ಬರೀ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಾಗ ರೊಕ್ಕ ಬರ್ತಿತ್ತು, ಮನಃಶಾಂತಿ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಪ್ರೀತಿ ಇರ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಹೀಗಾಗಿ ನಿಮಗೆ ಬರೀ ರೊಕ್ಕ ಅಷ್ಟೇ ಬರ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ನೀವು ನನಗಂದ್ರೆ प्रीती, प्रेमाला जे तुम्ही निवडले, त्या प्रेमासाठी त्याच्याबरोबरच प्रेमाबरोबर विश्वास, मनःशांती आणि सुख हे आपोआप येतं. आणि जेव्हा ಅಂದರೆ प्रेम, सुख आणि मनःशांती असेल तिथं संपत्ती पण येते, पैसा पण येतो आणि माणूस पुढं सक्सेस पण होतो. एकमेकांबद्दल प्रेम असेल, एकमेकांबद्दल तुम्हाला आदर ಇರಬೇಕು, प्रेम ಇರಬೇಕು. आणि विश्वास आपण सांगतो, विश्वास 100% विश्वास कुणावर, तुम्ही देवावर, स्वामींवर जसा ठेवता तसं एकमेकांवर ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇಡಬೇಕು ನೀವು. ಯಾರಿಗಲಿ, ಅಣ್ಣ ತಂಗಿ, ಅಕ್ಕ ತಮ್ಮ, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ, ಯಾರೇ, अत्ती मावा, अव्वा अप्पा, आई वडील, कोणी का असून, तुम्हाला जेव्हा त्यांच्याबद्दल प्रेम, विश्वास असेल ना, तेव्हा तुमच्या घरात आपोआप सुख आणि शांती येते. ಅಂದ್ರೆ ತಾನೇ ಸುಖ ಮತ್ತು ಶಾಂತಿ ಸಿಗ್ತದೆ. ಸುಖ ಶಾಂತಿ ಸಿಕ್ತಂದ್ರೆ ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಆಯುಷ್ಯನಾಗ सक्सेसफुल ಆಗೇ ಆಗ್ತೀರಿ, म्हणजे तुम्ही सक्सेसफुल होताच. म्हणून प्रेमाबरोबर सक्सेस आणि संपत्ती दोन्ही येते. म्हणून त्यांनी प्रेमाचा स्वीकार केला, त्यामुळे त्यांना तिन्ही मिळाले. तसंच तुम्ही आयुष्यात कुठलाही निर्णय, ಯಾವ ನಿರ್ಣಯ ತಗೋಬೇಕಂದ್ರೆ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ತಗೋರಿ, ಸ್ವಾಮಿನ ಮೇಲೆ ಶ್ರದ್ಧಾ ಇಡ್ರಿ. ನಿಮ್ಮ ಯಾವುದೂ ನಿರ್ಣಯ, कुठलाही निर्णय चुकत नाही. तुम्ही जेव्हा स्वामींवर विश्वास ठेवता, 100% ವಿಶ್ವಾಸ, ಶ್ರದ್ಧಾ ಯಾವಾಗ ನೀವು ಸ್ವಾಮಿ ಮೇಲೆ ಇಡ್ತಿರಲ್ಲ, ಯಶ ಸಿಗ್ತದೆ, ಸಕ್ಸಸ್ಫುಲ್ ಆಗೇ ಆಗ್ತೀರಿ ನೀವು. ಸಮಾಧಾನ ಸಿಗ್ತದೆ, ಆಮೇಲೆ ಮನ್ಯಾಗ ನಿಮಗೆ ಶಾಂತಿನೂ ಇರ್ತದೆ, ಸುಖನೂ ಇರ್ತದೆ. ಇಷ್ಟಾಗಿ ಇಲ್ಲೇ ನಿಂದಿರ್ತನು, इथं थांबूया. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ.
जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. स्वामीची अनुभूती सागरामध्ये मोठी. स्वामीची अनुभूती सागरामध्ये मोठी. दुःख सारे दूर होती नावाई तुमची होती. दुःख सारे दूर होती नावाई तुमची होती. कृपा सिंधू स्वामी समर्थ. स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. भाग्य सौभाग्य समर्थ श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भक्तवत्सला श्री गुरु. भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमणा. आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था. सुमनांचे शेजे सुमनांचे शेजे निजावे आता. प्रेमाची शेज देवा हृदया मंदिरे. ज्ञानांच्या समया उजळूनी लाविला ज्योती. विवेक विज्ञानाचे देवा पडली विभूती. भक्ती शेज केली देवा श्री गुरु मूर्ती. नवविधा भक्ती घेऊनी पाय घड्या केल्या. तुमच्या तुम्ही घेऊनी घातल्या वरव्या. दया क्षमा शांती मिळूनी दासी
ಸೇವೆ